नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण आपल्याला किचनमध्ये उपयोगी पडणाऱ्या काही किचन टिप्स बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। डोसे करताना 1 चमचा हरभऱ्याची डाळ, थोडेसे मेथीचे दाणे घालावेत, म्हणजे डोसे छान मस्त कुरकुरीत होतात। आणि इडलीसाठी पीठ भिजवते वेळी तांदळामध्ये थोडेसे मेथी दाणे घालावेत, म्हणजे इडल्या छान हलक्या आणि मऊ होतात। साबुदाण्याची खिचडी करताना साबुदाणा भिजवायच्या आधी छान हलका होईपर्यंत भाजून घ्यायचा। गार झाल्यावर मग भिजवून ठेवावा आणि तो नेहमीपेक्षा लवकर भिजतो आणि खिचडी पण मऊ आणि मोकळी होते। शिवाय साबुदाणा भाजल्यामुळे खिचडी पचायला देखील खूप हलकी होते। ब्रेड क्रम्स असेच बनवले तर ते मऊ होतात, लूज पडतात। त्यापेक्षा ब्रेड ओव्हनमध्ये घालून कडक करावं आणि मग ब्रेड क्रम्स बनवावे। बाहेरच्या सारखे छान मस्त कुरकुरीत होतात। चीज किसताना किसणीला थोडंसं तेल लावावं, यामुळे चीज किसणीला न चिटकता छान किसलं जातं। कुकरची रबरी रिंग फ्रीजच्या वरच्या भागामध्ये म्हणजेच फ्रीझरमध्ये 15 मिनिटभर ठेवावी, यामुळे रिंग लवकर खराब होत नाही व कुकरचे प्रेशर देखील चांगले राहते। लसूण सोलून चमचाभर तेलामध्ये वाटून ठेवला की आठवडाभर सुद्धा ही पेस्ट फ्रीजमध्ये ठेवल्यास चांगली टिकते। आल्यामध्ये त्याचं वरचं साल काढून टाकायचं आणि मग त्याचे तुकडे करायचे। त्यामध्ये किंचित मीठ घालून मग त्याची पेस्ट करून फ्रीजमध्ये ठेवल्यास आठवडाभर छान टिकते। हिरव्या मिरच्यांचा ठेचा करताना त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस आणि मीठ घालून ठेवल्यास आठवडाभर हा ठेचा उत्तम टिकतो। टोमॅटो प्युरीसाठी निवडक चांगल्या प्रतीचे लाल भडक टोमॅटो घेऊन ते गॅसवर 5 मिनिट उकळत्या पाण्यामध्ये ठेवा। थंड झाल्यानंतर साल काढून मिक्सरमध्ये त्याची प्युरी करून घ्या। प्युरीमध्ये थोडंसं व्हिनेगर घालून फ्रीजमध्ये ठेवा। 7 ते 8 दिवस छान टिकते। पण घरामध्ये जर व्हिनेगर नसल्यास टोमॅटोची ही प्युरी फ्रीजरमध्ये हवाबंद डब्यात ठेवावी, ही देखील आरामात 8 दिवस टिकते। रव्याचे लाडू लवकर तयार व्हायला हवे असतील तर 2 तारी पाक करावा, यामुळे 2 तासातच लाडू वळता येतात। रव्याचा लाडू खरखरीत व किंचित बसका हवा, त्यासाठी रवा नेहमी जाडसर वापरावा। मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये वेलदोड्याची पावडर करताना कितीही फिरवलं तरी बारीक होत नाही, म्हणून अख्खे वेलदोडे जरा एक चीर देऊन तुपामध्ये परतून टम्म फुगल्यावर जर त्यात थोडीशी साखर टाकली आणि मग ग्राइंडरमध्ये फिरवलं तर त्याची पटकन बारीक पावडर होते व वासही छान येतो। बटाटे उकडायचे असतील तर ते धुवून घेऊन त्याला टोचे मारून 5 मिनिट मायक्रोवेव्हमध्ये ठेवावे। एकदा उलटपालट करायचे आणि मग फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे। गार झाले की साल पटकन निघते। बदामाची सालं काढायला एका बशीमध्ये बुडतील इतक्या पाण्यामध्ये मिनिटभर मायक्रोवेव्हमध्ये ठेवायचे। आधी भिजवले नसले तरी देखील मऊ होतात आणि साल लवकर काढता येते। बेसन आणि रवा गॅसवर भाजायला जेवढं तूप लागतं त्याच्या 1/3 तुपामध्ये मायक्रो ओव्हनमध्ये भाजता येते। लाल भोपळा पावभाजीमध्ये घातल्यास लहान मुलांना पावभाजी मसाल्याने होणारा त्रास होत नाही आणि भाजी देखील छान मिळून येते। हाताला किंवा पाटा वरवंट्याला येणारा मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळा। पुरीसाठी पीठ मळताना त्यामध्ये थोडंसं दूध आणि बेसन मिसळा, पुऱ्या छान खुसखुशीत बनतील। मसालेदार पदार्थाची करी घट्ट करण्यासाठी त्यामध्ये तिळाच्या पेस्टचा वापर करावा।
डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यामध्ये पोह्याचा चुरा मिसळा. दूध उकळण्यापूर्वी पातेल्यामध्ये थोडंसं थंड पाणी घाला. दूध खाली लागणार नाही. हिरव्या पालेभाज्या लोखंडी कढईमध्ये शिजवा. यामुळे लोहाचे प्रमाण वाढते. डाळिंबीची उसळ शिजत असताना त्यात जर थोडंसं दूध घातलं तर डाळिंब्या अख्ख्या राहतात व त्याचे शिजून 2 भाग होत नाही. तसेच डाळिंब्या शिजण्यापूर्वी जर त्यामध्ये गूळ किंवा साखर घातली तर ते आठरतात आणि चांगले लागत नाही. सॅलड करायच्या आधी भाज्या बर्फाच्या पाण्यामध्ये टाकाव्यात. त्यामुळे त्या छान टवटवीत दिसतात. साबुदाण्याची खिचडी करताना त्याच्यावर दुधाचा किंवा ताकाचा शिपका द्यावा. आवडत असल्यास काकडी बारीक चिरून घालावी. खिचडी छान मोकळी, नरम आणि चवदार होते. वरण शिजवताना तुरीच्या डाळीमध्ये चिमूटभर हिंग व हळद, चमचाभर साजूक तूप घालावे. यामुळे डाळ नरम शिजते व स्वादही छान येतो. सॉरी, इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे. मूठभर नाही तर चिमूटभर हिंग. वालाची उसळ करताना डाळिंब्या पूर्ण शिजवल्यावरच उसळीमध्ये मीठ आणि गूळ टाकावा. अन्यथा दाठरतात, नीट शिजत नाही आणि दाणे टचटच राहतात. पालेभाज्या, कोथिंबीर नीट निवडून वर्तमानपत्रामध्ये गुंडाळून प्लास्टिकच्या डब्यामध्ये किंवा कॅरी बॅगमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवाव्यात. प्रत्येक वेळेस बाहेर काढल्यानंतर डबा पुसून कोरडा करावा. यामुळे भाज्या बरेच दिवस ताज्या राहतात. मेथीला मोड आणले आणि ती वेगळ्या वेगळ्या पदार्थामध्ये जर वापरली तर अजिबात कडू लागत नाही आणि फायदाही होतो. मोड आलेल्या मेथीचेही पुष्कळ फायदे आहेत. कुठल्याही पालेभाज्या शिजवण्यापूर्वी त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकलं आणि 2 थेंब लिंबाचा रस घातला तर त्या छान हिरव्यागार राहतात. पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप याची हमखास साथ येते. अशा वेळेस पाणी नेहमी उकळून प्यावं. तसेच अर्धा चमचा आल्याचा रस आणि अर्धा चमचा मध असं मिश्रण दिवसातून 2 वेळा घ्यावं. यामुळे लवकर आराम पडतो. फोडणीनंतर आमटी किंवा मिसळीच्या रश्श्यावर तरी आणण्यासाठी किंवा तवंग आणण्यासाठी फोडणीमध्ये थोडीशी साखर घातली तर आमटीला आणि रश्श्याला तेलाचा छान तवंग येतो. तर किचनमध्ये उपयोगी पडणाऱ्या ह्या महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडत असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद.